श्रीराम प्रतिष्ठान आयोजित तिथीनुसार शिवजयंती उत्सव 2026 यावर्षीही मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने वारी गड किल्ल्यांची या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एका ऐतिहासिक किल्ल्याची वारी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत यंदाची शिवजयंती दिनांक 6 मार्च 2026 रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार यावर्षी शिवभक्तांची वारी ऐतिहासिक किल्ले सज्जनगड येथे आयोजित करण्यात आली आहे। ही वारी 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता निघणार आहे। दरवर्षी शिवजयंतीनिमित्त किल्ल्यांवर वारी काढून छत्रपतींच्या इतिहासाची आठवण जागविण्याचा आणि तरुण पिढीमध्ये शिवप्रेम जागृत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावर्षी थोडासा बदल करून सज्जनगड किल्ल्याची वारी ही शिवजयंतीच्या दिवशीच सायंकाळी काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिवभक्तांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली असून ज्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत त्यांना शिवजयंतीच्या दिवशी ओळखपत्र देण्यात येणार आहे। ओळखपत्र मिळाल्यानंतरच त्यांचा सहभाग अंतिम मानला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान दिनांक 4 मार्च रोजी झालेल्या बैठकीत भाजप शहराध्यक्ष रवी तात्या गोंदकर तसेच शिर्डीचे नगरसेवक उपस्थित होते। यावेळी त्यांनी सर्व शिवभक्तांना वारी संदर्भात विविध सूचना देत शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने वारी पार पाडण्याचे आवाहन केले। याबाबत श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी नगरसेवक रवींद्र गोंदकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। गेल्या 2011 सालापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं गडकिल्ल्यांची वारी करत असतो। युवकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळावा म्हणून आम्ही दरवर्षी हे गड किल्ल्यांची मोहीम करत असताना जास्तीत जास्त तरुणांना छत्रपती महाराजांविषयी कसा अभ्यास जास्त होईल, संभाजी महाराजांचा अभ्यास कसा होईल, त्यांचं जीवनपट कसं होतं, ते राहिले कसे, वागले कसे, शिस्तप्रिय होते, न्यायप्रविष्ट होते, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या किती चांगल्या सुसज्ज होत्या या प्रत्येक गडाला जाऊन आम्ही तसं त्या मुलांना शिकवण होईल असं या निमित्ताने करतो। यावर्षी आम्ही सज्जनगडाला जाणार आहोत। त्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे। सज्जनगड हा महाराजांच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्यात आला होता आणि खूप असा चांगला इतिहास त्या गडाला आहे। समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना गुरु केलं आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट या निमित्तानं बदललेलं दिसतं आणि म्हणून या गडाचं दर्शन घेण्यासाठी महाराजांचे पवित्र अशी पाय त्या गडाला लागलेले आहेत आणि ती माती कपाळी लावण्यासाठी आम्ही सज्जनगडाला जाणार आहोत। आणखी काय कुठल्या प्रमुख कार्यक्रमाचं आयोजन केलं? शिवजयंतीच्या दिवशी सकाळी शिवव्याख्यान असतं। लाडकी बहीण KYC योजना या निमित्तानं आम्ही सुरू करणार आहोत त्या दिवशी। त्यानंतर तुमचे आधार दुरुस्ती असतील, मतदान कार्डाची दुरुस्ती असेल, घरगुती गॅस वापरण्याचं प्रशिक्षण असेल किंवा तुमचं इतर ज्या स्कीमा आहे गव्हर्नमेंटच्या जास्तीत जास्त तळागाळापर्यंत कसं जातील, आयुष्यमान भारत असेल का जी आरोग्याची स्कीम आहे ती तळागाळापर्यंत कशी जाईल या निमित्तानं आम्ही बघतो आहोत। शिवजयंती उत्सव आणि सज्जनगड वारीमुळे शिर्डी परिसरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी।